पाण्यात टाकून आणू का पंढरीनाथ? ती घेऊन आली लोखंडाच्या वस्तू, झारे उलटणं पोळी सगळं लोखंडाचं होतं पूर्वी, तवे. आता ट्रेंड आला लोखंडी वापरायचा, आयर्न. आता मातीची भांडी लोक वापरायला लागली. पूर्वीची लोक काय सांगत होते? माती पंढरीनाथ. आणि आमच्या भाषेत बोलतो ना आम्ही, तर शहरात कळणार नाही कोणाला. ती घेऊन आली आणि त्या परिसाचा, त्या दगडाचा स्पर्श केला आणि डोळे तिथं फिरवले ना, असा काही आ केला. लोखंडाचं सोनं, सोन्याचा झारा, सोन्याचा तवा, सोन्याची पळी, सगळं काही सोन्याचं. आता काय करायचं या सोन्याचं? थांब म्हणाली, कोणाला सांगायचं नाही. पत्नीला आपल्या ताकीद दिली, कोणाला सांगशील तर खबरदार, कोणाला सांगायचं नाही. मी रोज रुक्मिणी मातेची पूजा करून आल्यानंतर या पेटीमध्ये ठेवलंय, ह्याची पूजा रोज करणार. आणि काय करायचं? तू आजपासून घरातनं बाहेर पडायचं नाही. अहो मग सगळी कामं कोण करणार? नदीवरनं पाणी कोण आणते? सगळ्यासाठी मी माणूस लावतो. कारण तू बाहेर पडलीस तर तू कोणाला तरी सांगशील, बाहेरच पडायचं नाही. अहो पण मग हे सगळं सोनं, याचे पैसे कसे येणार? आता आपल्याच गावातल्या सोनारात नाही. कमलाकर तो शहाणा, बुद्धी फिरते हो, बुद्धी फिरते. त्यानं सगळं ते सोनं घेतलं आणि दुसऱ्या गावात गेला, त्याचे पैसे करून आणले. कारण गावात चर्चा झाली असती आणि नवे नवे तशी चर्चा गावात झाली. त्याचं कारण काय झालं माहितीये? काय झालं? कमलाकराचं एक घर होतच, झोपडं होतं. त्याचं मोठं घर झालं, दुसरं घर झालं, तिसरं घर झालं. पंढरीमध्ये चर्चा. नक्की काय आहे? काय आहे नक्की? काय आहे नक्की? कुठून आलं? कुणीतरी विचारावं त्याला. कुठली लॉटरी लागली का? विचारावं. एकदम एवढे पैसे कुठून आले? घरावरी घरा बांधितो हा कैसे, घरावरी घरा बांधितो हा कैसे, घरावरी घरा. सगळेजण नाम्याकडे आले. नाम्या, तुझा मित्र ना हा? विचार ना, कमलाकरांना जाऊन विचार. अरे काय म्हणून विचारणार? गेली कित्येक वर्ष झाली पांडुरंगाची भक्ती तो करत नाही, तो रुक्मिणी मातेची पूजा करतो. अरे पण ते झालं म्हणून काय झालं? तुझ्याशी संवाद अजिबात नाही. माझ्याशी न बोलून किती दिवस झाले, कुठल्या तोंडानं त्याच्याकडे जाऊ आणि त्याला विचारू? आणि आता कमलाकरांची भाषा बदलली. काय म्हणून त्याला विचारायचं? बांधितो हा कैसे, कारणयामीसे, सांगे जोजी कारणयामीसे, सांगे जोजी उकले ना कोडे, सदन कावेसे उकले ना कोडे, सदन कावेसे खायची वासी, कांदळेसे खायची वासी, कांदळेसे उकले ना कोडे, उकले ना कोडे, उकले ना कोडे. सगळ्यांना मोठं कोडं पडलं. कुठून पैसा आला? बर नुसतंच घरावर घर बांधलं नाही तर प्रत्येक घरात, अहो कशाला वचने घेऊन दरिद्र येतात. त्या झोपाळ्याचा पाट सुद्धा सोन्याचा, त्याच्या कड्या सुद्धा सोन्याच्या. आणि कमळला जे काही नकोशी शांत लागली. कोणाशी संभाषण नाही. घरात कामाला कामेल्या, सगळ्याला कामाला, सगळं काही घरातनं बाहेर पडायचं नाही. फक्त कमलाकर भटजी रोज रुक्मिणी मातेच्या मंदिरात पूजेला भागवत वाचन करायचं. दुपारच्या वेळात तिची पूजा करायची, परिसाची पूजा करायची. एक दिवस असा झाला, एक दिवस असा झाला की कोणी तिच्याकडे कामाला आलं नाही. बहुतेक 1 मेचा दिवस असा. आमच्याकडे लिहिलंय पुस्तकात असं असं चरित्र आहे. मी म्हटलं का बरं कामाला आले नसतील? म्हणून आताच्या भाषेप्रमाणे 1 मेचा दिवस असं आपणच म्हणायचं. सगळ्यांना लॉजिक पाहिजे ना काहीतरी, तरच त्या तत्वज्ञानाला अधिष्ठान प्राप्त होतं. कोणी चालत नाही. ती म्हणाली आता पूजेसाठी तरी पाणी आणायला हवं
बाहेर पडली. अहो सोन्याचा तो भांडा. तुम्ही म्हणा लोखंडाची कळशी करून घेतली. लोखंडाची कळशी तो भांडा करून घेतला, आपल्या कमरेत तिथून तो पोचला आणि चालत 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 आली. किती दिवसांनी नदीवर आली. असं पाणी बाजूला गेलं. त्या पाण्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब निहाळत असताना तिला आपल्या शेजारी असलेल्या आपल्या सखीचं प्रतिबिंब दिसलं. ते दिसलं, पटकन डोळे घट्ट मिटून गेले. कोण होती? नामदेवांची पत्नी राजाई. ती हिची सखी, जीवाभावाची सखी. डोळे घट्ट मिटून घेतले. आता ही राजाई मला काहीतरी विचारणार, मला तिच्याशी काही बोलायचं नाहीये. रुक्मिणी मातेनं सांगितलंय गुपित हे पुन्हा सांगू तू नको. नाही सांगायचं. पटकन बाजूला तिला पाणी भरलं, निघाली. राजाईनं अडवलं. कमळजे, कमळजे, माझ्याशी न बोलताच जाणार? अगं आपली एवढ्या दिवसांची मैत्री, आपण इतक्या जीवाभावाच्या सखी, नवे आज माझी जी परिस्थिती आहे ना तशीच तुझी परिस्थिती होती. पण परिस्थिती बदलल्यावर बदललीस का ग? अगं एकदा मागं तरी बोलून बघ आपल्या मैत्रिणीकडं. काय करणार हो? खरंच मैत्री होती, प्रेम होतं. मागं वळून बघितलं आणि पटकन आली राजाईच्या समोर. राजाई कशी आहेस ग? अगं हे मी तिला विचारायला पाहिजे. तू श्रीमंत नातेस, तू कशी आहेस? अगं मी काय, मी छान आहे, मस्त चाललंय आमचं. तू सांग, तू कशी आहेस? मी कशी? मी अशीच, जशी आली होते तशीच आता नाही. लोकांना घरायला कधी देत नाही, त्यामुळे केस सगळे विखुरले. गळ्यामध्ये फुटका मणी, साडीला ठिगळं शिवायला सुद्धा कापड नाही, म्हणून पानं शिवलीत. विचार करा दारिद्र्य काय. मुलं कशी आहेत? मुलं सुद्धा बरीच आहेत ग. सगळं छान आहे, छान आहे. तुला एक सांगू का? तू विचारायच्या आधीच तुला सांगते, जरा नामदेव रायांना सांग पांडुरंगाची पूजा करून रुक्मिणीची पूजा येणाऱ्या वेळी कपडी. हे कधीच शक्य होणार नाही. अगं कधीच शक्य होणार नाही. अगं आम्हालाही असंच वाटलं होतं जमायचं नाही, पण आमच्या यांना जमलं बरं. आम्हाला जे मार्गदर्शक भेटले त्यांनी सांगितलं पांडुरंगाचे असे कुठले श्रीमंत होते का? मग कोणीच नाही, आपण सगळे असेच होतो. पण आम्ही कसे बदललो. अगं नाही शक्य व्हायचं. जो पांडुरंग लहानपणापासून यांच्या हातून जेवत होता, जो पांडुरंग आज हे कीर्तनाला उभे राहिले की समोर येऊन नाचतो, त्या पांडुरंगांची भक्ती करायची नाही. छे नाही शक्य. हे जमणार नाही. पण मला सांग, तू हे सगळं कसं प्राप्त केलंस? एवढं सोनं कुठलं आलं तुझ्याकडे? ते मात्र मी सांगू शकत नाही. ते सांगू शकत नाही. असं काय करतेस? सखी तुझ्याकडे जे जे काही लोखंडाचं आहे ना त्याला त्याचा स्पर्श कर आणि मला घरापाशी आल्या तिनं तो
देवघराच्या पेटीत पैसे काढला, हातात घट्ट धरा, विसरू नकोस, तुला टाकू नकोस. आणि काम झालं की ताबडतोब मला आठवते, नाहीतर माझी काही खैर नाही आज काठी आणि मी. अशी ना हो लगेच म्हणते. आणि राजाही नव्हता पोलीस घट्ट धरला, धावत धावत घरातली मुलांची घरी आल्याबरोबर तिनं जे काही लोखंडाचं घरात थोडं सामान त्याला स्पर्श केला आणि सगळं सोन्याचं बघता क्षणी ज्याच्यामुळं हे सोन्याचं झालं त्याचा विसर पडला. तो बरीच बाजूला ठेवून दिला, कोणाला ठेवला. ते सगळं लोखंडाचं गोळा केलं, पटपट पटपट गेली, सोनाराकडे आली. सोनार दादांनी सांगितलं या सगळ्याचे मला पैसे द्या. ते सोनार चक्रावले, कारण याच्या आधी असं काही आम्ही घडवलंच सोन्याचा तवा, सोन्याच्या किल्ल्या, सोन्याचे ते दाराला कडी लावतात ना ते कोळंडा, तो सोन्याचा. अगो बाई हे सोन्याचं कधी घडवलं, कधी केलं? ती म्हणाली बोलू नको, आपल्याकडे वेळ नाही, लवकर याचे पैसे दे. अगं बाई एवढ्या सोन्याचे पैसे द्यायला माझ्याकडे तेवढा पैसा नाही. तर राजाई एवढा सगळं सोनं बघून पैसा बघून त्या मुलीकडे मुलांच्या पुढची बोट बघून ती म्हणते सगळे सोमवार एकत्र या आणि मला याचे पैसे द्या. सगळ्यांनी एकत्र या, सगळे सोमवार एकत्र आले, त्याचे पैसे गेले. मोजत वगैरे बसली नाही, विश्वास सोनारांची चर्चा पण कमलाकरांनी असं काही गावात दाखवलेच नाही. सगळे पैसे घेतली आणि वाड्याकडे जायला निघाली. त्या वाड्यानं असं लावलं नाही, यायचं नाही, तिथून उतरायचं नाही. गावातल्या मागच गेल्या. माझ्याकडे काही सुद्धा उधारीवर मिळणार नाही. आधीपासून ऐकत नव्हते, त्यांना काय कळेल, आपल्याला पाय टाकतात काही सुद्धा मिळणार नाही. आधी म्हणाली ए थांब करा, मी काय आणलंय बघ तरी. म्हणून तिनं ती सोन्याची थैली, पैशाची थैली घेतली. तिथं तो पटवा पूर्ण रिता केला, उलटा केला, मोकळा केला. सांगितलं याच्या आधी 1 वर्षाची जी काही तुझी उधारी ती सगळी घे, नुसती घेऊ नको, व्याजासकट घे. आणि मला हा बोल काय देऊ? बरं एवढे पैसे ते तुझ्याशी काही घेणं देणं नाही, मला आधी पोचतं कर घरी सगळं, काय हवं एवढं? आणि सांगितलं 10 पोती गव्हाची, 10 पोती तांदळाची, 100 किलो गुळाची ढेर, सगळं जेवढं काही तेवढं सगळं माझ्या घरी पोचतं कर. बरं म्हणाली मला आता जात्यावर दळण दळायला वेळ नाही, थोडं तयार पीठ पण पाठवून दे. सगळं बरं मी पोचायच्या घरी उद्या हा यातले उरलेले पैसे पण पाठव, उरलेले पैसे पाठवून दे. घरी आली, शुचिर्भूत झाली, स्नान केलं आणि आता पूर्णावरणाचा स्वयंपाकाला लागली. बरीच कोणाला इकडं कमळजा येरझाऱ्या करते, कधी 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 आता इग्नोर आलीच नाही, आलीच नाही. आणि कमलाकर भटजी येताना दिसले मात्र इतकी घाबरली. काय बोलावं, काय सांगावं, थोड्या वेळ म्हणाली वेळ काढते जरा. आणि इकडं हिचा जसा स्वयंपाक सुरू झाला तसे इकडं नामदेव राय त्या पंढरीनाथाला नमस्कार करून घरी यायला निघाले. पंढरी देवा